नमस्कार मित्रांनो. एक खूप दुःखद घटना या ठिकाणी महाराष्ट्रात घडली. आमची भगिनी डॉक्टर संपदा मुंडे हे फलटण येथील या त्या व्यवस्थेच्या बळी ठरलेल्या आहेत. कारण ज्या पद्धतीने त्यांचा छळ झाला, ज्या पद्धतीने त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले, त्यांनी आपलं जीवन संपवलं, त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीमध्ये त्यांनी वारंवार या ठिकाणी पोलीस विभागाकडे लेखी तक्रारसुद्धा केली. पण हे गृह खातं काय करतंय हा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. कारण त्यांनी माननीय उपविभागीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली 2-3 महिन्यापूर्वी, तरी त्यांची तक्रारीची दखल घेण्यात नाही आली. त्यांना ज्या पद्धतीने जे पोलीस अधिकारी त्रास देत होते, त्यांची तक्रार देऊन नावानिशी त्यांनी तक्रार दिली, तरी त्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची त्यांच्यावर कारवाई नाही झाली. त्यानंतर त्या भगिनीने, त्या तरुणीने माहिती अधिकाऱ्याखाली विचारलं की बाबा मी दिलेल्या अर्जांचं काय झालं. या संदर्भात पण तिला निराशा आली आणि शेवटी जाताना तिच्यावर झालेला अन्याय आणि अत्याचार तिने तिच्या हातावर लिहून ठेवला. म्हणजे न्याय कुणाकडे मागायचा. एक उच्च शिक्षित असणाऱ्या तरुणीला ज्या पद्धतीने छळलं, एक सामान्य कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील ही आमची तरुणी आज डॉक्टर झाली आणि चांगल्या प्रकारे सेवा त्या ठिकाणी देत असताना तिला ज्या व्यवस्थेनं छळलं हे खूप गंभीर आहे. आणि न्याय तरी कोणाकडे मागायचा हा प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. आम्ही तक्रार दिली, आम्ही या ठिकाणी अर्ज दिला, तरी त्या ठिकाणी तिलाच जर त्या ठिकाणी त्रास दिला गेला असेल तर हा खरंच गंभीर प्रकरण आहे. आणि मला तर वाटते की माननीय हे गृह विभाग, माननीय मुख्यमंत्री महोदय, आपल्याला खूप मोठे म्हणजे जबाबदाऱ्या आहेत. तर या गृह विभागाला काहीतरी एक सक्षम, तुम्ही एवढ्या डिपार्टमेंट सांभाळण्यापेक्षा ही डिपार्टमेंट आपल्याच कोणत्यातरी नेत्याला दिलं आणि त्यांनी जर चांगल्या प्रकारे त्याच्याकडे कारभार सोपवला तर कमीत कमी त्याच्यामध्ये त्याला वेळ तर मिळेल. आज हे अधिकारी अशा पद्धतीने, ही व्यवस्था अशा पद्धतीने झालेली आहे की कल्पनाही करवत नाही. त्यामुळे या घटनेला आपण तातडीनं या बाबतीमध्ये चौकशी करून संबंधित यांच्यावर कारवाई केली पाहिजे. मी आमच्या भगिनीला या ठिकाणी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि दोषी असणाऱ्या सर्व याच्यामध्ये जे जे दोषी सापडतील चौकशीमध्ये त्यांच्यावर तातडीने कारवाई करा. आणि त्या सामान्य लोकांना या व्यवस्थेवर विश्वास राहणार नाही, हे मात्र मला निश्चित या ठिकाणी सांगायचं आहे.